राज्यातील पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। जर तुम्ही पीक विमा भरलेला असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आज 25 नोव्हेंबर 2025 पीक विमा योजनेची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। जर तुम्ही पण पीक विमा भरलेला असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आजपासून राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा योजनेची रक्कम जमा केली जाणार। यामध्ये काय अट असेल, जर तुम्ही पीक विमा भरला नसेल तर तुम्हाला पीक विमा येणार नाही। ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला त्या शेतकऱ्यांना पीक विमा या ठिकाणी दिला जाईल। जर तुम्ही या 25 जिल्ह्यातील शेतकरी असाल, या 25 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तरच तुम्हाला पीक विमा आजपासून मिळणार। तर चला बघूया कोणते आहेत ते 25 जिल्हे, ज्या 25 जिल्ह्यामध्ये आजपासून हप्ता वितरणाला सुरुवात देखील केली जाणार असून या 25 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची रक्कम दिली जाणार। जर तुम्ही पण या 25 जिल्ह्यामध्ये राहत असाल, जर तुम्ही पण या 25 जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला आजपासून पीक विमा योजनेसाठी रक्कम या ठिकाणी हस्तांतरित केली जाणार असून तुमच्या खात्यामध्ये आता थेट रक्कम जमा होणार। तर चला बघूया किती रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार। आता हा असणार आहे दुसरा टप्पा। ज्या शेतकऱ्यांना पहिला टप्पा मिळाला नाही त्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता त्या शेतकऱ्यांना पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा असे दोन टप्पे एकत्रित 2 हप्ते त्यांना एकत्रित दिले जाणार। किती रक्कम दिली जाणार सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू आणि ज्या शेतकऱ्यांना पहिला टप्पा मिळालेला आहे त्यांना दुसरी टप्प्याची रक्कम किती मिळणार। आता ज्या शेतकऱ्यांना दोन्ही टप्पे मिळालेले नाही त्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। जर तुम्हाला पण पहिला टप्पा देखील मिळालेला नसेल तर तुमच्या खात्यामध्ये आता थेट 75,000 रुपये टाकले जाणार आहेत। त्यामुळे चिंता काय करू नका। जर तुम्हाला या वर्षीचा पहिला टप्पा मिळालेला नसेल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता तुमच्या खात्यामध्ये थेट 75 रुपयाची रक्कम जमा केली जाणार आहे। त्यामुळे जे शेतकऱ्यांना पहिला टप्पा मिळालेला नव्हता त्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा या ठिकाणी मिळणार। आणि जर तुम्हाला पहिला टप्पा मिळालेला आहे, जर तुमच्या खात्यामध्ये पहिला टप्पा जमा झालेला आहे तर तुम्हाला फक्त आता दुसऱ्या टप्प्याची रक्कम 35,000 रुपये दिली जाणार। जर तुम्हाला पहिला टप्पा मिळालेला आहे तर तुम्हाला आता तुमच्या खात्यामध्ये 35,000 रुपये या 2 दिवसामध्ये जमा दिसणार। डीबीटीचं बटन राज्य सरकारने व केंद्र सरकारने विचार करून दाबला असून आता तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झाली असून आता तुमच्या खात्यामध्ये या 2 दिवसामध्ये या 25 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा हस्तांतरित होऊन जाणार आहे। जर तुम्ही पण या 25 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्या खात्यामध्ये या 25 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या 2 दिवसामध्ये रक्कम जमा केली जाणार। तुम्ही पण या 25 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं नाव जरी आलं आणि तुमच्या जिल्ह्याचं जरी नाव आलं तर तुमच्यासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली असून तुमच्या खात्यामध्ये थेट रक्कम या ठिकाणी पीक विमा योजनेची वाटपाला सुरुवात झाली असून तुमच्या पण खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार। तर चला बघूया कोणत्या आहेत ते 25 जिल्ह्याच्या 25 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। त्याच शेतकऱ्यांना आता या 2 दिवसामध्ये त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार। आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं उत्तर असं असेल की या 25 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज दिली जाणार, या 2 दिवसामध्ये दिली जाणार आणि बाकी शेतकऱ्यांचं काय होणार। जिल्हे तर पूर्णपणे 36 आहे, 36 पूर्णपणे जिल्हे आहे आणि आता 25 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच रक्कम मिळणार। पण बाकी शेतकऱ्यांचं काय, तर त्यांना 1 महिना या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागणार। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 25 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही, तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव या 25 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर तुम्हाला 30 दिवसाची प्रतीक्षा करावी लागू शकते। म्हणजेच तुम्हाला 1 महिना थांबावं लागेल जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 25 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर। जर तुम्ही पण या 25 जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि तुमचं पण नाव या तुमच्या जिल्ह्याचं नाव या 25 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी ठरू शकते। तुमच्या खात्यामध्ये पण या ठिकाणी पीक विमा योजनेची रक्कम जमा होणार आहे। 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित केली जाईल जर तुम्ही या 25 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर। चला तुमच्या समोर मांडतो ती यादी त्या 25 जिल्ह्याला करूया सुरुवात। कोणत्या आहेत ते 25 जिल्हे, ज्या 25 जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये रक्कम जमा केली जाणार आहे। जर तुम्ही पण या 25 जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा तुम्ही पण या 25 जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल, तुमची पण या 25 जिल्ह्यामध्येच शेती येते आणि तुम्ही यामधूनच फॉर्म भरलेला असेल, जर या 25 जिल्ह्यामधील एक जरी जिल्हा तुमचा असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ती यादी तुमच्या समोर मांडू। कोणते आहेत ते 25 जिल्हे, ज्या 25 जिल्ह्यामध्ये आजपासून हप्ता या ठिकाणी वितरणाला सुरुवात करून तुमच्या खात्यामध्ये 2 दिवसामध्ये रक्कम जमा केली जाणार। आता या 25 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 35,000 रुपये या ठिकाणी टाकले जाणार। जर तुमच्या खात्यामध्ये पहिला हप्ता आलेला असेल तर तुम्हाला फक्त आता दुसरा हप्ता
या ठिकाणी येणार, त्यामुळे चिंता काय करू नका। तर चला तुमच्या समोर मांडतो मी ती यादी। आता त्यामध्ये पहिला जिल्हा तुमचा असणार आहे जालना जिल्हा। जर तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये राहत असाल, जालना जिल्ह्यामधून जर तुम्ही पीक विमा योजनेला फॉर्म अर्ज केला असेल, पीक विमा भरलेला असेल, तर तुमच्या पण खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार। जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा मिळणार। दुसरा जिल्हा असताना तुमचा संभाजीनगर। जर तुम्ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहत असाल, संभाजीनगर जिल्ह्याचे जर तुम्ही शेतकरी असाल, तर तुम्हाला पण 25 नोव्हेंबर म्हणजेच आजपासून तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार। 25 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। जर तुम्ही 25 जिल्ह्यातील यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं, तर तुम्हाला पण या 2 दिवसामध्ये पीक विमा योजनेची रक्कम दिली जाणार। ज्या शेतकऱ्यांना पहिला टप्पा मिळालेला नव्हता, त्या शेतकऱ्यांना आता 2 टप्पे एकत्रित दिले जाणार, त्यामुळे चिंता करू नका। समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा बीड जिल्हा। जर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल, बीड जिल्ह्याचे जर तुम्ही शेतकरी असाल, बीड जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण बीड जिल्ह्यातूनच फॉर्म अर्ज केलेला असेल, तर तुमच्या खात्यामध्ये पण पीक विमा योजनेची रक्कम याच 2 दिवसामध्ये दिली जाणार। समोरचा जिल्हा असणार तुमचा नांदेड। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। जर तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुमची शेती नांदेड जिल्ह्यामध्ये असेल, तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून तुमच्या पण खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार। समोरचा जिल्हा असणार आहे आपला नाशिक। जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल, नाशिक जिल्हा जर तुमचा असेल, नाशिक जिल्ह्यामध्ये तुमची शेती असाल, तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा परभणी। जर तुम्ही परभणी जिल्ह्यातील शेतकरी असाल, तर तुमच्या पण खात्यामध्ये थेट पीक विमा योजनेची रक्कम जमा केली जाणार। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा। जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये राहत असाल, धाराशिव जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल, तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून तुमच्या खात्यामध्ये पण रक्कम जमा होणार पीक विमा योजनेची। जर तुम्हाला पहिला टप्पा मिळालेला असेल, तर तुम्हाला आता फक्त दुसरा टप्पा मिळणार। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे। जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये राहत असाल, तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार। समोरचा जिल्हा असणार तुमचा नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। जर तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल, नांदेड जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली। आता तुमच्या खात्यामध्ये रक्कम वर्ग होणार। पुणे जिल्हा। जर तुमचा पुणे जिल्हा असेल, पुणे जिल्ह्यामध्ये राहून नांदेड जिल्हा। जर तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल, नांदेड जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल, तर तुमच्या खात्यामध्ये पण आता पीक विमा योजनेची रक्कम या 2 दिवसामध्ये कधी पण तुमच्या खात्यामध्ये जमा दिसेल। कधी पण तुमच्या खात्यामध्ये एसी मेसेज नुसार तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा झाला। समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा परभणी जिल्हा। जर तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये राहत असाल, परभणी जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल, तर तुमच्या पण खात्यामध्ये रक्कम या ठिकाणी हस्तांतरित केली जाणार आहे। वर्ग तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम केली जाणार आहे। पण जर तुमचे हे 3 काम अधुरे असतील, जर तुम्ही हे 3 काम पूर्ण केले नाही, तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो। कदाचित भविष्यामध्ये एखादा असा कोणताही नियम निघाला, कोणताही अनोखा GR जर निघाला, तर तुमच्या जर हे 3 काम कंप्लीट नसतील, तर तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्यास बाधा निर्माण होऊ शकते, अडथळा अडचण निर्माण होऊ शकते। त्यामुळे जर तुम्ही हे 3 काम पूर्ण केलेले नसतील, तर लवकरात लवकर पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसा येण्यास कुठलीही अडचण, कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही। तर चला सविस्तरपणे बघूया कोणते आहेत ते महत्त्वाचे 3 काम। जे 3 काम महत्त्वाचे तर असूनच, पण ते तुम्हाला पूर्ण करणं अतिशय गरजेचे आहे। जे शेतकरी हे 3 काम पूर्ण करतील, त्यांच्यासाठी भविष्यामध्ये खूप मोठा त्यांना दिलासा मिळणार। त्यांच्या खात्यामध्ये भविष्यामध्ये खूप फास्ट पैसा येणार। आणि ज्या शेतकऱ्यांचे हे 3 काम पूर्ण असतील, तर त्यांना या पीक विमा योजनेची रक्कम पण खूप फास्ट येणार। जर तुमचे हे 3 काम पूर्ण असतील, तर तुम्हाला आजच पैसा देखील तुमच्या खात्यामध्ये जमा दिसू शकतो। तर चला बघूया कोणते आहेत ते 3 काम। जे 3 काम पूर्णपणे करणं महत्त्वाचे आहे। त्यामध्ये पहिला असणार आहे तुमची EKYC। ज्या शेतकऱ्यांनी EKYC केली नाही किंवा ज्या शेतकऱ्यांची KYC राहिलेली आहे, त्यांनी लवकरात लवकर EKYC करणं गरजेचे आहे। समोरचं काम असणार आहे तुमचं आधार तुमच्या बँक खात्याशी लिंक करणं। ज्या शेतकऱ्यांचं आधार लिंक नाही, त्यांनी लवकरात लवकर तुमचं आधार लिंक करून घ्या। आणि तिसरं महत्त्वाचं काम, त्यापूर्वी जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की या 25 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा येतो का नाही येतो, तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख या 25 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही असा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल, तर कमेंट नक्की करा तुमचा जिल्हा कोणता आहे। त्या कमेंटच्या माध्यमातून
माध्यमातून तुमचा प्रश्न सोडवला जाईल। तर चला बघूया कोणता आहे ते महत्त्वाचं एक काम, तर ते असणार आहे तुमची फार्मर आय डी। ज्या शेतकऱ्याने फार्मर आय डी बनवलेली नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी बनवून घ्या, जेणेकरून जसं राज्य सरकार डीबीटीचं बटन दाबेल तसा तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा हस्तांतरित वर्ग होऊन जाईल। तर त्यामध्ये फार्मर आय डी बनवणं खूप महत्त्वाचे आहे। तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा, आणि हे 25 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं असा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल तर कमेंट नक्की करा। तुमचा जिल्हा, तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट करा, तुमचा प्रश्न सोडवला जाईल।